स्वागत आहे आपलं आणि आपल्याला विनंती आहे सर की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. त्यांच्या मार्फत आजच्या जेवणाची व्यवस्था केली गेली. अमूल्य सहकार्य त्यांच्या मार्फत पाहायला मिळालं आहे आणि असंच सदैव कृपा आमच्या या आयोजकांवर राहू दे हीच अपेक्षा आहे साहेब आपल्यावर. आपल्याला विनंती आहे पुन्हा एकदा सर की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. हे समीची लाल आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. आमच्या विनंतीला मान द्यायचे. आपली जागा ही व्यासपीठावर आहे. तर मॅचच्या दिशेने वळतोय पण अतिशय चांगला सामना पाहायला मिळेल यात शंका नाहीये. अफलातून बॅटल मैदानाच्या आत पाहायला मिळेल यात सुद्धा शंका नाहीये. सामना सुरुवात होणार आहे. 4 षटकांचा सामना दोन्ही संघाच्या मानेसाठी. बॅटर जर पाहिलं JR स्पोर्ट दैसासाठी ओमकार आणि थॉमस डायस. विकी येतोय गोलंदाजी मार्कवर. चार षटकांचा सामना आहे. पहिला चेंडू विकी घेऊन सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. अति चांगला सुरेख चेंडू होता. चेंडूला ढाळलाय गॅप मध्ये आणि गॅप मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय ऑनसाइडच्या दिशेनं. ते चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला होता पण मात्र जर पाहिलं डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. एक धाव वर्जित केली जाते. एका धावेनं स्वतः खातं उघडतोय बॅटर ओमकार. सन्मान्य अमितजी लाल यांचं आगमन होतंय. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. ज्यांच्या मार्फत आपल्याला आजच्या जेवणाची व्यवस्था आपण पाहतोय त्यांच्या आज सौजन्याने प्राप्त झालेली आहे ते तर अरुणजी लाल यांचं आगमन होतंय. व्हेरी वॉर्म वेलकम सर. मात्र घुटना टेक तमाशा देख वन बाउन्स येतोय BGSC चौकार. Thomas Dyer side on a fire. या अगोदर चेंडू जर पाहिला ऑनसाइड दिशेनं चेंडूला धाडला होता सीमारेषा पार आणि अडला मात्र इनसाइड आउटच्या पद्धतीनं आउटचा ऑफ साइडला धाडलाय कव्हर झोन मध्ये. 4 धावा बॅक टू बॅक 2 चौकार थॉमसच्या बॅटमधून येत आहेत आणि या 2 चौकाराशाने धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय 9 या आकड्यावर. चांगली दमदार सुरुवात आणि एकंदरीत जर पाहिला गेला पहिल्या सामन्यापासून पहिल्या षटकात मिनिमम 2 चौकार येत आहेत. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अफलातून स्ट्रोक मध्ये प्रोटेक्शन आहे पण मात्र पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अफलातून BGSC चौकार. बॅक टू बॅक हॅट्रिक लागते चौकारांची. थॉमस डायस इज सेट ऑन अ फायर. अफलातून बॅट मात्र तळपली अगदीला थॉमसची. विकीला मात्र रिमांड मध्ये घेतलं जात आहे. ज्या प्रकारे
इनफिल्डचा परिपूर्ण वापर केला जातोय, कॅपिटलाइज केलं जाते थॉमस मार्फत. जणू काय पूर्णपणे त्याला माहिती आहे कशा प्रकारे स्ट्रोक कन्वर्ट करायचे आहे, कुठल्या गॅपला भेदायचं आहे, आणि तो मात्र गॅप भेदतोय आणि बॅक टू बॅक येत आहे 3 सलग चौकार. विकीला मात्र आता काहीतरी इम्प्रोव्हाइज करायला लागेल आणि त्यासाठी तो मात्र आता आपली साईड चेंज करतोय. या अगोदर चेंडू जर पाहिले तर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने हाताळले होते, आता मात्र थोडी साईड चेंज करतोय, अँगल क्रिएट करण्याचा थोडासा प्रयत्न केला जाईल का काय. सुरेख चेंडू, अफलातून चेंडू, तितकाच चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय ऑन ड्राईव्हच्या पद्धतीनं. एक धाव. अति चांगलं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. यस, पंच आहेत त्या गोष्टीची दाखल घेतील. यस, पंच आहेत या गोष्टीची दखल घेतील. 5चा जो कॉम्बिनेशन असणारच आहे यात शंका नाही, आणि पंच आहेत त्या गोष्टीवर आपण लक्ष द्या. आमचे पंच MCA सर्टिफाईड आहेत आणि नुकतीच आपण जर पाहिलं तर ISPL साठी वर्णी लागली आहे. अफलातून चेंडू, बॅक टू द बॉलर खेळून काढलाय. याडीला मात्र शेवटचा चेंडू निर्धाव येतोय आणि निर्धाव चेंडूने मात्र षटक क्रमांक 1 संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जर पाहिला बिनबाद 10 धावा, माफ करा 14 धावा. पाहिलं पंचांच्या भूमिकेत अनिलजी वाघेला सर आहेत, त्याचप्रमाणे अशोकजी पवार सर आहेत. अति चांगला दांडगा अनुभव आहे, MCA सर्टिफाईड पंच आहेत. त्याचप्रमाणे उल्लेख जर केला अनिलजी वाघेला सरांचा, डोंबिवली परिसरातून बिलॉंग करतात. नुकतीच त्यांनी नजीमुल्ला ट्रॉफी सुद्धा केलेली आहे. त्याचप्रमाणे ISPL आणि 10PL साठी त्यांची वर्णी लागलेली आहे. तर अनुभव आहे आमच्या पंचांकडे आणि जातीने दखल घेतात प्रत्येक गोष्टींकडे, प्रत्येक बाबींकडे. नवीन गोलंदाज सुनील सज्ज होतोय, आणखी एक महत्वाचा गोलंदाज JJ स्पोर्ट्स भाईंदरसाठी. लक्षात घ्या 15 मिनिटाच्या आत षटक 3 षटकं हाताळली गेली पाहिजेत. याला मात्र पुल केलाय, पुल आहे सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल. वेट फॉर द अंपायर सिग्नल. इज इट मॅक्सिमम ऑफ 4? अफलातून स्ट्रोक पाहायला मिळतोय थॉमसच्या बॅटमधून या घडीला. कारण की जर पाहायला गेला शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती, चेंडू मात्र जर पाहिला शरीराचा वेध घेणारा होता, स्वतःला ऍडजस्ट केलं गेलं, शफल केलं गेलं, चेंडूला धाडलंय स्क्वेअर लेग सीमारेषा पार, जिकडे मात्र मोठा गॅप होता आणि त्या गॅपला मात्र भेदलंय. मिळतोय अफलातून चौकार थॉमसच्या बॅटमधून. आता मात्र सुनीलला कुठेतरी विचार करावा लागली या चेंडूवर. मात्र स्वीप केलं गेलंय, या चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दिशेनं, खूप मोठा गॅप आहे तिथे. पण मात्र मिळतील या फटक्यावर फक्त 2च धाव. व्हॉट अ सेन्सिबल क्रिकेट बाय थॉमस. पूर्णपणे आपल्या अनुभवाची छाप सोडतोय. टेम्परमेंट किती महत्वाचं असं क्रिकेट खेळताना किंवा कुठल्याही क्षेत्रात. टेम्परमेंट जर तुमचं अति चांगल्या प्रकारे असेल, कुठल्या वेळेला काय गोष्ट करायचं आहे, कशा प्रकारे प्लॅन एक्झिक्यूट करायचं आहे हे तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच चांगली कामगिरी आपल्या मार्फत पाहायला मिळते वारंवार.
आणि मात्र सुनील जर पाहिलं कौतुक करावं लागेल, पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर ते चांगल्या प्रकारे दिशा टप्प्यावर कंट्रोल दाखवतोय. कशी यशप्राप्ती होते त्याला शांत ठेवणार थॉमसला, की ज्या प्रकारे जर पाहायला गेलं तर थॉमसची इम्पॅक्ट आहे, जो दरारा आहे टेनिस क्रिकेट विश्वात, आणि त्या दरारामध्ये त्या दबावामध्ये चांगली कामगिरी करणं एक वेगळा दबाव आहे गोलंदाजांवर. आणि मैदानाच्या आत पाहायला गेलं लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षणात वारंवार बदल केला जातोय. आता मात्र ओमकार मागच्या मॅचचा हिरो, मात्र अफलातून स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर, वन बाउन्स निघून जाईल, BGSC चौकार. विकेट नंबर न्यू बॅटर नंबर 3 मैदानाच्या दाखल होतोय कृणाल. पण एक जर पाहायला गेलं तर सुरुवात चांगली राहिली ती म्हणजेच जे स्पोर्ट्स दहिसर संघाची, माफ करा JR स्पोर्ट दहिसर संघाची. सुनील याडीला मात्र कमबॅक करून घेतोय, महत्वाचा ब्रेक थ्रू जो गरज होती ती संघाला मात्र प्राप्त करून देतोय, आणि त्यासाठी जाणला जातो सुनील. त्यासाठी जर पाहिलं गेलं मागची कारकीर्द भाईंदर संघाकडून बिलॉंग करताना अति चांगली कामगिरी राहिली सुनीलची. गाडीला मात्र दिशा बघली जाते डाऊन द लेग साइड, पंच दर्शवतायत वाईटचा इशारा, अवांतर धाव. प्लस सुनील मार्फत जर पाहायला गेलं थोडंसं इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता, शोल्डरचा अतिरिक्त वापर करण्याचा प्रयत्न होता, पण मात्र चेंडू ट्रॅव्हल होते डाऊन द लेग साइड. स्लोअर वन चेंडू होता, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तोच झेल काढली, करणा घडली चोक, बॅक टू बॅक विकेटचा पतन.
आणखी एक महत्वाचा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर गिरीश वोरा उर्फ मुनाफ. ते चांगलं क्रिकेट गाजवलंय मुनाफनं. रायगड पनवेल असू द्या, त्याचप्रमाणे राजस्थानचं असू द्या, मीरा भाईंदरचं असू द्या, तोच मुनाफ गिरीश वोरा. यांना मात्र पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, चेंडूला धाडलाय स्क्वेअर लेग झोन मध्ये. अति चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळतंय. फक्त आणि फक्त एकच धाव, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होता, पण मात्र ज्या प्रकारे फेकी केली गेली होती, कॉल बॅक केला जातोय मात्र आणि फक्त आणि फक्त एकच धाव. पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईन डिलिव्हरी, चेंडूला टोलावलाय, गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि निघून जाईल. दोन फिल्डरला बायसेक करून अफलातून BGSC चौकार. एकावंतर धाव मुनाफ. यागडीला मात्र काहीतरी प्रयत्न होता. याडीला मात्र फटका फसलाय, शंता येतोय झेल खाली, झेल बॉड मॅग्निफिसंट कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणायला हरकत नाहीये. अफलातून झेल आणि मात्र वरूनची खेळी ते संपुष्टात. वेलकम डी. हे तिकडे पाहायला मिळतोय संतोष गोळे. मागच्या सामन्यात सुद्धा अति चांगली कामगिरी राहिली होती फील्डवर असताना, आणि तीच कामगिरी मात्र पुनरावृत्ती करतोय. तब्बल जर पाहायला गेला 12 ते 15 पावलांचा स्टार्ट कन्वर्ट केला गेला, आणि त्यानंतर मात्र अति जो जेल टिपिकल हार्ड वाढत होता, टफ वाढत होता, त्याला मात्र इझिली टेकन केला गेलाय. आणि मात्र कुठेतरी आता JR स्पोर्ट दहीसरला विचार करावा लागेल, कारण की विकेटचं जर पतन पाहिलं तर वारंवार होत आहेत, वारंवार हादरे बसत आहेत. त्या धावरातून, त्या हादरेतून मात्र स्वतःला सावरावं लागेल. गाडीला आउटसाइड द ऑफ स्टंप, स्वैर मारा, अवंतर धाव. बॅटर मैदानाच्या जर पाहिला गेलं जितू दाखल होतोय. बॅक टू बॅक विकेटचे पतन. पुन्हा एकदा चेंडूला ऑन साइडला धाडलं गेलंय. सुनील आहे तिकडे वेगाने येत आहेत. चांगलं कलेक्शन, चांगली फेकी. फक्त आणि फक्त एकच धाव. पुन्हा एकदा सुरुवात झाली असताना, ज्या वेळेला सुरुवात केली गेली होती, एका वेळेला वाटलं की ज्या प्रकारे मागच्या सामन्यात फलंदाजी राहिली होती ओमकार आणि थॉमसची, त्याच प्रकारे सुरुवात झाली सुद्धा होती, पण त्यानंतर मात्र षटक आलं, ते म्हणजेच सुनीलचं. त्या षटकात तब्बल 2 गडी बाद झाले, आणि त्यानंतर मात्र गिरीशनं अति चांगलं षटक हाताळलं आपल्या संघासाठी अजूनपर्यंत. मात्र स्विचिटचा प्रयत्न होता, पण मात्र बॅट आणि बॉलचा समन्वय होत नाहीये. डॉट बॉल. अफलातून छाप सोडतोय गिरीश यागडीला आपल्या गोलंदाजी मागून असताना.
बेस्ट वर्सेस बेस्ट कॉम्पिटिशन पाहायला मिळते. एका बाजूला थॉमस, दुसऱ्या बाजूला गिरीश. अडला मात्र फटक्याला स्विच केलं गेलं. चेंडू ट्रॅव्हल होतोय, निघून जाईल. दणदणीत खणखणीत BGSC चौकार. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस पाहायला मिळत आहेत. या अगोदर चेंडूवर जर पाहिला मिस झाला होता थॉमस, पण या घडीला मात्र आता चांगल्या प्रकारे असेस केलं गेलं, चेंडू रीड केलं गेलं आणि मात्र स्विचिंगच्या साह्यानं येतोय पॉईंटच्या क्षेत्रात दमदार चौकार. चार षटकाचा सामना आहे आणि चार षटकाचा सामना जर पाहायला गेलं तर कमीत कमीत 45 ते 50 धावा असणं खूप महत्त्वाचं असणार आहे. पण ज्या प्रकारे मागच्या सामन्यात फलंदाजी राहिली होती जे स्पोर्ट्स भाईंदर संघाची, तर नक्कीच चांगली धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल. एक चांगला टोटल सेट करावा लागेल, जेणेकरून पाहायला गेलं तर एक चांगलं कुशन निर्माण होईल गोलंदाजी करताना GR स्पोर्ट दहिसर संघाला. तर मात्र नवीन गोलंदाज मुन्ना, आणखी एक महत्त्वाचा गोलंदाज जे स्पोर्ट्स भाईंदर संघासाठी. महत्वाचं असणार आहे 6 चेंडू या इनिंग मधील, आणि या 6 चेंडूत कशा प्रकारे धावा जमा केल्या जातील आणि कशा प्रकारे रोखल्या जातील. मात्र ते चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे सुनीलच्या माध्यमातून वेगाने येतोय, वेगाने कलेक्ट करून लगेच थ्रो करतोय. क्षेत्ररक्षणाचा दर्जा जर पाहिला जे स्पोर्ट्स भाईंदर संघाचा अफलातून राहिलाय. कॅचिंग असू द्या, ग्राउंड फिल्डिंग असू द्या, कौतुक करावं लागेल. त्यामुळे मात्र कुठेतरी पाहिलं तर काहीतरी धावा अंकुश केल्या गेल्या आहेत, रोखल्या गेल्या आहेत. आणि मात्र उर्वरित 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. आणि या 5 चेंडूंमध्ये जर पाहिलं गेलं आता थॉमस आहे स्ट्राईकवर. एक उभरता युवा गोलंदाज मुन्ना. मात्र फटका चिप केला गेलाय. इनसाइड आउटच्या पद्धतीनं येतोय साइड स्क्रीन जवळ. मॅक्सिमम 6. कॉन्ट्रिब्युशन जर पाहिलं थॉमसचा अफलातून होता, आणि त्यामुळे जर पाहिलं विंटेज थॉमस शॉट, प्रॉपर टायमिंग, मॅग्निफिसंट 6. आणि मात्र शॉर्ट डिलिव्हरी होती, पुरेपूर समाजावर घेतला गेला, चेंडूला धाडलाय काव कॉर्नर, सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा BGSC मॅसिव्ह षटकार. मात्र पुन्हा एकदा रूम क्रिएट केला गेलाय. बॅकफुटला जाऊन पंच केलाय चेंडूला. इतका पंच पॉवरफुल, चेंडू फ्लाय होतोय काव कॉर्नर, सीमारेषा पार. येतोय BGSC मॅसिव्ह षटकार.
बॅक टू बॅक 3 चौकार आल्यानंतर आता बॅक टू बॅक 3 षटकार आणि नाबाद 43 धावा. अर्धशतकांचा भाषा म्हणणं जरा थॉमस या सामन्यात करेल का अर्धशतक, कारण की अजूनही जर पाहायला गेलं 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, म्हणजे 2 मोठे स्ट्रोक आणि या मालिकेतील आपल्याला पहिली हाफ सेंचुरी थॉमसच्या बॅटमधून पाहायला मिळाली या शंका नाहीये. लेट्स हॅव अ लुक. विश यू बेस्ट. 13 चेंडू 43 धावा. व्हॉट अ मॅग्निफिसंट इनिंग. जरी ओमकार बॅक टू डगआउट असला तरी मात्र जबाबदारी होती ती स्वीकारली. अफलातून स्ट्रोक कव्हरच्या दिशेनं गॅप मध्ये चेंडू पाहायला मिळतोय, येतोय या दमदार चौकार. चौकारानं मात्र वैयक्तिक 47 धावा. 14 चेंडू 47 धावा. व्हॉट एन इनिंग बाय थॉमस डायस. Why I known as icon of tennis cricket, that's shown by Thomas Dias. Absolutely, it's Thomas Dias show. मैदानाच्या चौफेर बाजू पटकेबाजी केलंय थॉमस. स्कोर कार्ड जर पाहिला तर 61 धावा, 61 रन्स. शेवटचा चेंडू दबावाखाली पूर्णपणे आहे मुन्ना. ज्या प्रकारे गॅपला भेदलं जात आहे थॉमसच्या माध्यमातून, कुठेही क्षेत्ररक्षण लावा पण मात्र गॅप काढण्यास सक्षम ठरले अजूनपर्यंत. बॅकफुटला जाऊन चेंडूला खटकायचा प्रयत्न होता, फक्त आणि फक्त एक धाव मिळणार आहे. दुसऱ्याचा प्रयत्न असणार आहे पण ती मात्र मिळणार नाही. फक्त चेंडू एकच धाव, एका धावाने मात्र षटक क्रमांक 4 संपते. एकंदरीत इनिंग संपते. इनिंग समाप्ती अखेर स्कोर कार्ड जर पाहिला 62 धावा आणि 63 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. तो तर मात्र ह्यूज अप्रिशिएशन, ह्यूज राउंड अप्लॉज फॉर दी थॉमस डायस. व्हॉट अ मॅग्निफिसंट इनिंग बाय हिम. अफलातून इनिंग राहिले. इट्स अन इम्पॅक्ट ऑफ थॉमस डायस. इट्स श्युअरली नोन ॲज थॉमस डायस शो. कारण की काही काळ जर पाहिलं इंजरी मध्ये होते थॉमस आणि तिथून मात्र अशा प्रकारचं कमबॅक करणं, स्वतःचं नाव टिकवणं हे मात्र खूप महत्वाचं असतं आणि ती कामगिरी मात्र करून दाखवले. इवन दो आय एम इंजर्ड, आय एम बॅक इन द क्रिकेट अँड आय विल प्ले लाईक किंग. आणि 63 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, कारण की अजूनपर्यंत जर पाहिलं तर वर्चस्व जरी राहिलंय JR स्पोर्ट दहिसर संघाचं, पण मात्र प्रयत्न करावे लागतील. आणि ते प्रयत्न करताना आता मात्र जे स्पोर्ट्स संघाला ती जबाबदारी घ्यावी लागेल, ती जबाबदारी घ्यावी लागेल संतोष घोडेला, ती जबाबदारी घ्यावी लागेल एकंदरीत मेहुल गुप्ताला. आणि मात्र महत्वाचं असणार आहे ते. आणि आता जर पाहिलं गेलं तर या 4 षटकात 63 धावांचं कुशन म्हणजे खूप मोठं कुशन आहे, खूप मोठं बॅकअप आहे ते म्हणजे गोलंदाजांना. पण मात्र गरज आहे चांगल्या प्रकारे गोलंदाजी करण्याची. आणि येणाऱ्या या 63 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल याचं धावतं समालोचन घेऊन येतील आमचे सिनियर समालोचक संकेत पाटील सर, व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर.